नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे। मालिकेत खरी तन्वी कोण आहे या सत्याचा उलगडा लवकरच होणार आहे। आता इकडे हॉस्पिटलमध्ये सायलीला रक्ताची गरज असते। सायलीचं रक्त ओ निगेटिव्ह असतं। हॉस्पिटलमध्ये तो रक्तगट असलेला डोनर कुठेच अवेलेबल नसतो। त्यावेळी रविराजच्या लक्षात येतं की तन्वीचा रक्तगट पण सेम आहे, परंतु खरी तन्वी प्रिया नसतेच। त्यामुळे प्रिया आता सायलीला रक्त देण्यासाठी घाबरत असते। तेव्हा आता रविराज समोर खोट्या तन्वीचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे आणि त्याचबरोबर प्रतिमा सुद्धा आता सर्वांसमोर येणार आहे। नियतीच्या मनात जे असतं तेच आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे। कुसुम आता प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणार असते। नियतीच्या मनात जे असतं तेच आता मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुसुम हॉस्पिटलमध्ये प्रतिमाला घेऊन आल्यानंतर त्यावेळी कुसुमला कळणार आहे की सायलीच खरी तन्वी आहे आणि सायलीच खरी प्रतिमाची मुलगी आहे। इकडे आता आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो सायलीची कंडिशन खूपच क्रिटिकल असते। तिला ज्या ब्लड ग्रुपची गरज असते ते ब्लड ग्रुप कुठेच अवेलेबल नसतं। त्यामुळे तसं सायलीची तब्येत खूप खराब होत जाते। अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो आणि घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। कल्पना अश्विनला एकसारखी बोलत असते, मला माझी सायली परत हवी आणि अश्विन काही झालं तरीसुद्धा सायलीला तू वाचवायचं आहे। मला माझी सायली परत घरी यायला हवी, बाकी मला काहीच माहीत नाही। मग त्यासाठी तुला कितीही मेहनत घ्यावी लागली ना तरीसुद्धा चालेल आणि माझ्याकडून कितीही पैसा द्यावा लागला ना तरीसुद्धा मला चालेल, असं आता कल्पना रडतच अश्विनला सांगत असते। अश्विन कल्पनाला धीर देतो। अश्विन बोलत असतो, आपल्या सायली वहिनीला काहीच होणार नाही, पण तुम्ही धीर सोडू नका। तुम्हीच जर असा धीर सोडला तर मी कोणाकडे पाहायचं। अर्जुनला पण अश्विन बोलत असतो, अर्जुन काही झालं तरी मी सायलीला काहीच होऊन देणार नाही, परंतु तू तुझ्या मतांवर ठाम राहा आणि खचून जाऊ नकोस। दुसरीकडे रविराज पण खूप टेन्शनमध्ये असतो। प्रियाच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते। ती मनातून पुरतीच घाबरलेली असते। तिला असं वाटत असतं, सायली जर का या धक्क्यातून बाहेर आली तर माझं सगळंच पितल उघडं होईल, कारण सायलीने मला पाहिलं आहे, मी तिच्या तोंडाचं ऑक्सिजन काढून तिला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि जर का सायली या सगळ्यातून बरी होऊन बाहेर आली तर माझं सगळं सत्य ती सर्वांना सांगेल आणि मग किल्लेदार माझं काय करेल हे मला काहीच समजत नाही, असा विचार करतच ती आता घाबरलेली असते। हॉस्पिटलमध्ये सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात। तेव्हा कल्पना एकटीच रडत बसलेली असते। रविराज कल्पनाजवळ जातो आणि तिला विचारत असतो, कल्पना वहिनी काय झालं, सायलीला कोणत्या रक्तगटाची गरज आहे? तेव्हा कल्पना सांगत असते, ओ निगेटिव्ह, परंतु ते रक्त कुठेच मिळत नाही आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा तसा डोनर कोणीही अवेलेबल नाही। तेव्हा आता रविराजच्या लक्षात येतं, तन्वीचा रक्तगट पण ओ निगेटिव्ह आहे। रविराज सांगत असतो, हा तर तन्वीचा रक्तगट आहे, मी तिला सांगतो सायलीसाठी रक्त द्यायला। तेव्हा आता रविराज पहिल्यांदा अर्जुन जवळ जातो आणि अर्जुनला बोलत असतो, सायलीला ज्या रक्तगटाची गरज आहे ना तोच रक्तगट सेम तन्वीचा आहे, तिचं रक्त चालेल का? तेव्हा अर्जुन बोलत असतो, मला कोणाचंही रक्त चालेल, परंतु सायली आता या सगळ्यातून बाहेर आली पाहिजे। रविराज अर्जुनला धीर देतो, अर्जुन तू काळजी करू नकोस, सायली लवकरच बरी होईल। रविराज आता प्रियाजवळ जातो आणि तिला विचारत असतो, तन्वी बाळा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। तन्वी बोलत असते, बाबा काय बोलायचं आहे बोला ना। रविराज बोलतो, तुझा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे ना, मग सायलीला या रक्ताची खूप गरज आहे, तू देऊ शकतेस का? तेव्हा आता प्रिया मनातून खूपच घाबरलेली असते। प्रिया नाटक करतच बोलते, बाबा पण माझं रक्त तिला कसं चालेल? तेव्हा आता रविराज बोलतो, सिस्टर तर सांगत आहे तिला ओ निगेटिव्ह रक्ताचीच गरज आहे, मग तुझं रक्त का नाही चालणार? इकडे आता सायलीची तब्येत खूपच खराब होते। डॉक्टर पुन्हा एकदा बाहेर येतात आणि अर्जुनला विचारत असतात,
रक्ताची व्यवस्था झाली आहे की नाही, तेव्हा अर्जुन आता खूपच वेड्यासारखा करत असतो. तो मनातून खूपच घाबरलेला असतो. एकसारखा सगळ्यांनाच विचारत असतो की ओ निगेटिव्ह रक्तगट असलेली तुमच्याकडे कोणी व्यक्ती आहे का, किंवा कोणी डोनर आहे का, असं सगळं वेड्यासारखं सगळ्यांनाच विचारत असतो. रविराज अर्जुनला जवळ घेतो आणि बोलत असतो, अर्जुन, शोधण्याची काही गरज नाही, आपल्या तन्वीचा रक्तगटसुद्धा ओ निगेटिव्ह आहे. तेव्हा आता रविराजचं असं बोलणं ऐकल्यावर प्रिया मात्र खूपच घाबरते, कारण ती खरी तन्वी नसतेच आणि तिचा रक्तगटसुद्धा ओ निगेटिव्ह नसतो. हे सगळं परंतु तिलाच माहीत असतं. रविराजला तर असं वाटत असतं तन्वीचा रक्तगटसुद्धा ओ निगेटिव्ह आहे, मग सायलीला ते रक्तसुद्धा चालेल. परंतु प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते. ती मनातून बोलत असते, हा आता किल्लेदार माझ्याजवळ आला तर मी काय बोलू, आणि माझ्याजवळ उत्तरच नाही त्याला द्यायला. रविराज खूप अस्वस्थ झालेला असतो. त्याला सायलीचं बोलणं आठवत असतं. सायलीने लावलेला जीव, सायलीचा प्रत्येक शब्द रविराजला आठवत असतो. तेव्हा आता रविराज बोलत असतो, मी एवढा तिच्यासाठी अस्वस्थ का होतोय? ती तर माझी मुलगी नाही. परंतु बापाचा जीव कळवळीने सांगत असतो की सायली माझीच मुलगी आहे. जणू त्याला मनच त्याचं सांगत असतं की सायली तुझीच मुलगी आहे आणि आत्ता तिला तुझी गरज आहे. तेव्हा आता रविराज सायलीसाठी खूपच अस्वस्थ होत असतो. रविराज हसतच कल्पनाला बोलत असतो, अहो कल्पना वहिनी, तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण आपल्याकडे ती व्यक्ती आहे जिचं ब्लड ग्रुप सायलीच्या ब्लड ग्रुपशी मॅच होतंय. तेव्हा कल्पना विचारत असते, कोण आहे ती व्यक्ती? रविराज बोलतो, आपली तन्वी, तिचा पण रक्तगट ओ निगेटिव्ह आहे. तेव्हा आता प्रियाला घाम फुटतो, कारण प्रियाचा रक्तगट ओ निगेटिव्ह नसतोच. परंतु ब्लड डोनेट करणारी व सेम ब्लड ग्रुप असलेली व्यक्ती प्रिया सापडल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो. अर्जुन तर प्रियाला बोलत असतो, प्रिया, मी तुझ्यासमोर हात जोडतोय, पण माझ्या सायलीला वाचव. आणि कल्पना पण एकसारखी प्रियाला बोलत असते, प्रिया, तुला हवं ते मी द्यायला तयार आहे, परंतु या सगळ्यातून माझ्या सायलीला बाहेर काढ. आत्ता तिला रक्ताची खूप गरज आहे, आणि जर का तू रक्त दिलंस तर माझी सायली कदाचित बरी होऊ शकते. तेव्हा आता कल्पना, अश्विन सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. कल्पना तर प्रियाला विनवणी करत असते, हात जोडून सांगत असते, तुमचा काय तो राग आहे ना बाजूला ठेवा, आणि प्लीज जर का तुझं रक्तगट ओ निगेटिव्ह असेल ना तर सायलीला तुझी खूपच मदत होईल. तेव्हा आता प्रिया बोलत असते, तुम्ही असं हात वगैरे जोडू नका, सायलीने माझ्यासाठी खूप केलं आहे, आणि लहान असताना आम्ही दोघी एकत्रच लहानाचे मोठे झालो आहोत, त्यामुळे अर्जुन मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी सायलीला रक्त देण्यासाठी तयार आहे. प्रिया मनातच बोलत असते, या किल्लेदारांनी मोठा घोळ घालून ठेवला आहे, कारण जर का सगळ्यांना समजलं माझा रक्तगट ओ निगेटिव्ह नाहीच आहे तर मी तोंडावर पडेन, आणि मी खरी तन्वी नाही या सत्याचा उलगडा व्हायला वेळ लागणार नाही. अर्जुन तर या सत्याच्या मागेच पडला आहे. जर का त्याला समजलं की मी खरी तन्वी नाहीच आहे तर काय होईल मला काहीच माहीत नाही. किल्लेदार पण स्वतःचा शहाणपणा किती वेळा करतोय मला काहीच कळत नाही. उगाच तोंड वाजवायची त्याला सवयच लागली आहे, आणि नको तिथेच बडबडत असतो. कल्पना आता प्रियाला सांगत असते, प्रिया, तू तर रक्त देण्यासाठी तयार आहेस ना, मग जा तुझी पण ब्लड टेस्ट करून घे, आणि रक्तगट जर खरंच मॅच होत असेल ना तर प्लीज सायलीला रक्त दे. तेव्हा प्रिया आता होकार देते आणि रूममध्ये जाण्यासाठी निघत असते. परंतु रूममध्ये जातानाच प्रियाला एक फोन येतो, आणि ती नाटक करतच सगळ्यांना सांगत असते, मला ना एक अर्जंट कॉल आला आहे, मी जरा बाहेर जाऊन येते, आणि तोपर्यंत तुम्ही माझी ब्लड टेस्ट करून घ्या. असं सांगूनच नाटक करत आता प्रिया तिथून फरार झालेली असते, कारण तिला माहीत असतं की माझा रक्तगट ओ निगेटिव्ह नाहीच आहे, आणि जर का इथे ते समजलं तर मी पूर्णपणे अडकली जाणार. म्हणून नाटक करतच तो फोन घेते आणि बाहेर जाते. तोपर्यंत सिस्टरांना सांगत असते, माझं ब्लड घ्या आणि रक्त चेक करून ठेवा, त्याचे रिपोर्ट काय येत आहेत त्यानंतर आपण सायलीला रक्त देऊया. तेव्हा आता प्रिया तिथून गेलेली असते.
अर्जुनला प्रश्न पडतो सायलीला रक्त आणायचं कुठून. तेव्हा आता सगळेच घाबरलेले असतात. कल्पना पण मनातून घाबरलेली असते. देवा, हे काय होतंय माझ्या सायलीसोबतच. देवा, तूच काय तो आता निर्णय घे आणि सायलीला लवकरात लवकर बरी कर. अर्जुन पण बाप्पाला विनवणी करत असतो. गणपती बाप्पा, तुझं एवढं सगळं पूजा आराधना सायलीने मनापासून केली आणि तिलाच तू असा दिवस का दाखवतोय, असं सगळं बोलून रडकुंडीला आलेला असतो. इकडे कुसुम आता हॉस्पिटलमध्ये सायलीला बघण्यासाठी निघालेली असते. तेव्हा त्याच वेळी रिक्षात बसलेल्या कुसुमचा त्याच रिक्षाचा धक्का एका बाईला लागतो आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा असते. रिक्षाचा धक्का लागल्यामुळे प्रतिमा खाली कोसळते. कुसुम धावतच त्या बाईजवळ जाते आणि विचारत असते, तुम्हाला किती लागलं आहे, तुम्ही पहिला हॉस्पिटलमध्ये चला. तेव्हा आता कुसुमला पण माहीत नसतं हीच सायलीची आई आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे. कुसुम आता प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि त्याचवेळी मोठ्या सत्याचा उलगडा देखील होतो. कारण हॉस्पिटलमध्ये आल्यावर प्रतिमा पाहते सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो. एका मुलीला रक्ताची गरज असते. तेव्हा प्रतिमा आता सिस्टरांना विचारते, हे सगळे लोक अस्वस्थ का दिसतायत. तेव्हा सिस्टर सगळी हकीकत प्रतिमाला सांगते. तेव्हा प्रतिमा सिस्टरांना सांगत असते, माझा पण सेम ब्लड ग्रुप आहे, तुम्ही हवं तर माझं रक्त त्या मुलीसाठी घेऊ शकता. आता मित्रांनो, नियतीच्या मनात जे काही होतं, सायलीच खरी तन्वी आहे आणि प्रतिमा पण लवकरात लवकर सर्वांसमोर यावी, असं सगळं मालिकेत होणार आहे. आणि शेवटी खरीच आई आपल्या मुलीचा जीव वाचवताना आपल्याला दिसणार आहे. यापुढे मालिका काय वळण घेणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिकेच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.